MPSC मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकाचा प्रश्नपत्रिकाच काही विद्यार्थ्यांकडे परीक्षेच्या 2 दिवसाआधीच उपलब्ध असल्याचा गंभीर आरोप 2 विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेला आहे आणि तशी तक्रार FDA आणि MPSCकडे दाखल करण्यात आलेली असून चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। खरं तर नीट पेपर फुटीनंतरनं आता MPSCचा पेपर देखील फुटलाय का असा प्रश्न आणि तसा संभ्रम सध्या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतोय। तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार 22 मार्च 2026ला जेव्हा परीक्षा झाली त्याच्यानंतरनं काही विद्यार्थ्यांकडे प्रश्नसंच आणि त्याची उत्तरे आधीच उपलब्ध असल्याची माहिती मिळते आणि यासोबतच व्हॉट्सॲपद्वारे हे प्रश्नचिन्ह त्याची माहिती जी आहे किंवा त्याची उत्तरे जी आहे ते प्रसारित केल्याचा दावा देखील या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे MPSCने अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही आहे असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। MPSCचे सचिव जे आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे की 1 महिन्यापूर्वीच याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे, तसंच याचा निकाल देखील लागलेला आहे। मात्र तक्रारी आली आहे तर याचं चौकशी करण्याचं आम्ही काम करू, मात्र यात कुठलंही तथ्य आढळलं नाही तर आयोगाची बदनामी करण्याचा घाट घातल्यामुळे तक्रारदार किंवा कोणी अशा प्रकारची अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देखील देण्यात आलेला आहे। एकीकडे हे सगळं प्रकरण होत असताना आता नुकतीच अपडेट या प्रकरणात सध्या समोर आलेली आहे की MPSC कडून अशा कुठल्याही प्रकारचा पेपर फुटलेला नाही आहे किंवा हे औषध निरीक्षकाचा जो भरती प्रक्रियेचा पेपर आहे तो फुटलेला नाही आहे अशी माहिती देखील आता सध्या समोर येते। खरं तर विद्यार्थ्यांनी आधी ईमेल केलेला होता, मात्र आता MPSC कडून जे माहिती येते किंवा MPSCतील आतील काही सूत्रांची माहिती येते की अशा प्रकारचा कुठलीही तक्रार सध्या किंवा बनावट तक्रार आलेली होती अशी माहिती सध्या मिळते। त्याच्यामुळे नेमका हा पेपर फुटला आहे की नाही याचा संभ्रम सध्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि आता मिळालेल्या अपडेटनुसार ही तक्रारच बनावट असल्याची माहिती सध्या समोर येते। त्याच्यामुळे नेमकं खरं काय आणि खोटं काय याची अपेक्षा किंवा या उत्तराची अपेक्षा सध्या विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे चौकशी या प्रकाराची नेमकी कशा प्रकारे होते, खरंच हा पेपर फुटलाय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय की हा पेपर फुटलाय की नाहीये, कारण की जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरलेला होता, त्यातील जवळपास 30,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती आणि 500 जणांच्या मुलाखती देखील झालेल्या होत्या। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि पाहायला गेलं तर या संदर्भात आता पुढे काय होतं, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं, पेपर फुटलाय की नाही याचं स्पष्टीकरण कधीपर्यंत येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।